हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती की लाईफ। आय होप तुम्ही मजेत असणार। एकदम छान आहे। मागले 15 दिवस खूप बिमारी केली माझे। यूट्यूब चॅनल चालू केल्या 15 दिवस तर माझे बिमारीमध्येच गेलेले आहे। आय होप पुढे छान असेल। चला तर मग फ्रेंड, मी तुम्हाला जे मुंबई टू सोलापूर जे मी वंदे भारतने फर्स्ट टाइम ट्रॅव्हल केलं त्याचा थोडा व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्टमध्ये। विचार केलं की तुमच्याशी शेअर करावं। तुम्ही पण माझ्या व्हिडिओसोबत थोडंफार एन्जॉय करा। वंदे भारतने येत असताना वातावरण अगदी खूप छान होतं। पावसाळी वातावरण होतं। खूप छान होतं। बसल्या बसल्याच ट्रेनमध्ये नाश्ता आला। नाश्त्यामध्ये होतं चिवडा, हे पॉपकॉर्न होते, मँगो ज्यूस होतं, पॉपकॉर्न, यामध्ये होती एक कचोरी, गरमागरम कचोरी होती। छान होतं नाश्ता। टोमॅटो सॉस आहे। वंदे भारतमध्ये आम्ही मुंबईवरनं बसलो। बसल्या बसल्याच कल्याणपर्यंत येईपर्यंत त्यांनी नाश्ता सर्व केला। हे चहाचं सॅशेट होतं, कचोरी, यामध्ये पॉपकॉर्न होते, सॉल्टेड पॉपकॉर्न, सॉल्टवाले पॉपकॉर्न, हां, चिवडा, चहाचं सॅशेट होतं। चहा गरम पाण्यात ॲड केलं की चहा रेडी। ऑलमोस्ट वंदे भारत ट्रेन फुल होती त्या दिवशी। बाहेरचं वातावरण पण अगदी बघायला खूप छान वाटत होतं। मी तर कंटिन्युअसली बाहेरच बघत होती। मध्ये मध्ये थोडा व्हिडिओ शूट करत होती। चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण आपण आपला बनवलेला व्हिडिओ शेअर करू। तुम्हाला कसं वाटते ते तुम्ही कमेंटद्वारे सांगाल मला। त्यानंतर थोडं जे नाश्त्यामध्ये ज्यूस आलं होतं ते मी एन्जॉय केलं। इकडे माझे हस्बंड मला काहीतरी बोलत होते। तब्येत बरी नसल्यामुळे पूर्ण चेहरा खराब झालेला आहे फ्रेंड्स। 15 दिवस बिमार होती मी। इथे माझा पिल्लू मध्ये मध्ये करत होता व्हिडिओ बनवताना। त्यानंतर एक काका आले गरम पाणी देण्याकरिता। त्यांना मी बोलली की आमचे तर 3 नाश्ता होते ना। माझं पिल्लू तर काही चहा पिणार नव्हतं। म्हटलं चला थोडं गरम पाणीच पिऊन घेऊ।
छान मिक्स करून घेतलं. तिथे मिक्स करण्यासाठी ही गाडी पण दिलेली होती. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर मी चहाचा आनंद घेतला. व्हिडिओ बनवता बनवता मी चहा देखील घेतला. ही माझी पहिलीच वेळ होती वंदे भारतने प्रवास करायची. आता जसं इथं फोड आलं इथं पण 1 to 9 आलं पाहिजे, इथं पण 1 to 9. छान होता चहा. माझा व्हिडिओ कोण बघेल, त्यांनी कोणी वंदे भारतने प्रवास केला आहे प्लीज मला कळवा. खूप छान ट्रेन आहे, खूप छान एक्सपिरियन्स आहे. नाश्ता, चहा, पाणी. लेवल मीडियम कल्याण जंक्शन आलं. जस्ट CST वरून बसलेलं. CST वरून ट्रेन सुटते स्टार्टिंग पॉईंट, त्यानंतर ठाणेला थांबते. नंतर पहिले CST, दादर, ठाणे, त्यानंतर कल्याण. कल्याणला येतपर्यंत त्यांचा नाश्ता, चहा सर्व होऊन गेलेला होता. त्यानंतर मी हे वंदे भारतच्या प्रत्येक बोगीमध्ये असं एक TV असते, त्यामध्ये असं डिस्प्ले होते. कल्याण जंक्शन होतं ते आलं 5 वाजता, म्हणजे 4:51 मग पुणे येणार होतं. वरती दिलेलं होतं असं. हे डोअर आहे, मी काचेचं डोअर आहे, त्याच्यावरती टॉयलेटमध्ये काही टाकायचं नाही हे सगळं तिथं घेऊन येत होतं. मी बघू शकलं त्याने त्या मुलाने असं वरती हात केलं, डोअर ओपन झालं. सेन्सर आहे सर, सेन्सर आहे तिथे. पुन्हा बाहेरचं व्हिडिओ बनवणं सुरू केलं. स्वतः पण बघत होती बाहेर आणि व्हिडिओ पण बनवलं. मला तर ट्रेनचा प्रवास फार आवडतो. सध्या माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला तितकं जास्त छान वाटत नव्हतं. त्यानंतर घरची मंडळी पेपर वाचत होती. मी आपला व्हिडिओ बनवण्यात बिझी होते. ती बघा ट्रेन चाललेली आहे. कर होतं असं, त्यामधून मी विंडोमधून व्हिडिओ घेण्याची कोशिश केलेली आहे. ही जी रेड कलरची जी ट्रेन दिसत आहे ती आम्ही बसलेलीच ट्रेन होती. मधात काच येत होतं, त्याच्यामुळे ते व्हिडिओ बरोबर बनलेलं नाही आहे. जितकं बनलं मी तितकं दाखवण्याची कोशिश करत आहे. बाहेरचं वातावरण खूप छान आहे.
बाहर रहता तो भी चलता था, ऐसा चेंज कर देता था। लोकांचं कंटिन्यू सर्विंग चालूच होतं. सर्विस खूप छान आहे वंदे भारतची. झालं मी तर आपलं बाहेर बघण्यातच बिझी होती. सिनेमॅटिक काय तू बस घे ना. सिनेमॅटिक बिमारीमुळे माझा चेहरा फार खराब झालेला आहे. मधातच माझं पिल्लू मम्मा काय करते. तुला पण कोणाकोणाला ट्रेनने प्रवास करायला आवडते प्लीज मला कमेंट करून सांगा. मला तर फार आवडते ट्रेनने प्रवास. मी व्हिडिओ काढण्यात एन्जॉय करत होती. जसं पण चेहरा येत होतं तसं मी काढत होती. माझं असं नाही की खूप छान मेकअप केलं तरच आपण दिसू कॅमेऱ्यासमोर, असं काही नाही. जे आहे ते सत्य परिस्थिती. पे ही पहले ही पैसा, तो फिर एक के बाद ही मैं उनको पे कर देता हूँ, फिर वो एक के बाद ही सब रहेगा. सुरूच होतं माझं. तसंच पोलीस स्टेशन आलं. संध्याकाळ झाली, पोलीस स्टेशन आलं. 11:15 वाजते ना. 11:15 बाहेरून व्हिडिओ घ्यावं म्हटलं, मध्ये मध्ये कोणीतरी येत आहे तिकडनं. हे होतं पोलीस स्टेशन. डाउन म्हणजे 6 नंबर आहे. 6 कुठे आहे? हे 6 पुणे जंक्शन. पुणे स्टेशनला ऑलमोस्ट ट्रेन अर्धी खाली झाली, पण पूर्ण नव्याने भरली. पुण्यावरनं खूप लोक बसले ट्रेनमध्ये. दरवाजे बंद हो रहे थे. जस्ट ट्रेन बंद चालू व्हायच्या अगोदर 1 मिनिटा आधी असं मेसेज येऊन जातं, दरवाजे बंद हो रहे. अगेन टी या लोकांची सर्विस चालू. त्यानंतर जेवण आलं. जेवणाचा व्हिडिओ नाही घेऊ शकली मी, कारण की मला बरं नव्हतं. त्यामध्ये लिहून येते प्रेझेंट स्टेशन पुणे जंक्शन, वर्तमान स्टेशन पुणे जंक्शन असं लिहून येतं. नेक्स्ट सोलापूर होतं. सोलापूर किती किलोमीटरवर आहे हे सगळं लिहून येते. सोलापूर गेल्या गेल्या 15-20 मिनिटातच जेवण आलं आमचं. या काकू माझ्याकडे बघत होत्या की ही काय करताय. पुणे स्टेशनवरून गाडी सुरू होताच जेवण आलं. जेवणामध्ये होतं पनीरची भाजी, 2 चपाती, सुके आलूची भाजी, भात, वरण, मतलब दाल तडका अशा टाईपचं जेवण होतं. पण तितक्या वेळात माझी तब्येत खराब होऊन गेली होती, तर मी ते वाला व्हिडिओ घेऊ नाही शकली. त्यामुळे ते राहून गेलं. त्याबद्दल क्षमा मागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. मराठी माणसाला सपोर्ट करा. पुणे स्टेशनवरून गाडी चालू झाली.
तिथपर्यंतच मी व्हिडिओ घेऊ शकते, त्यानंतर अर्ध्या तासातच मला बरं होतं वाटतं, म्हणून पुढचं मी काही व्हिडिओ केलेला नाही. पण मी तुम्हाला सांगितलं की जेवणात काय काय होतं, नाश्ता पण दाखवला. बाय, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा.